नमस्कार मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे सुक्या बोंबलाचं कालवण। तर पहिला आपण एक कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। तेलामध्ये चांगलं लसूण घ्यायचं आहे। लसूण तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं आणि ते चांगलं परतवून घ्यायचं आहे। लसूण परतवल्यानंतर त्याच्यात थोड्या 2-3 मिरच्या कापून टाकायच्यात आणि त्या कापून त्याही परतवायच्या आहे। मी शक्यतो वाटण टाकत नाही सुक्या बोंबलाचं कालवणमध्ये तरी। आणि मग त्यानंतर मिरच्या टाकून झाल्यानंतर आपण एक मध्यम आकाराचा एक कांदा टाकणार आहे। कांदा, मिरची आणि लसूण हे चांगलं एकत्र शिजवून घ्यायचं आहे। आणि थोडा कांदा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे। मीठ आपल्याला शेवटी टाकायचंच आहे, पण थोडं एक चिमूटभर मीठ टाकल्याने काय होतं ना, कांदा आपला नरम होतो। मग नंतर आपण टॅमॅटो टाकायचा आहे। मी टॅमॅटो एकच घेतला आहे आणि तो पण चांगला एकजीव करून घ्यायचा आहे, चांगलं परतवून घ्यायचं आहे। आणि चांगलं परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहेत वांगं आणि बटाटा। मोस्टली आमच्या घरात वांगं सर्वांनाच आवडते, म्हणून मी जास्त करून वांगंच प्रेफर करते आणि बटाटा तर आपण टाकतोच। मग ते एकत्र करून घ्यायचं आहे। मस्त असा खमंग वास येत आहे सगळ्या एकत्रांचा। आणि त्याच्यात आपण टाकणार आहे बोंबील आणि बोंबीलचा वास अशा प्रकारे घरात घमघमाट सुटलेला आहे। तुमच्या पण घरात असा वास येतो का बोंबीलची भाजी केल्यावर? काही जण बोंबील भाजून टाकतात, मी बोंबील असेच कच्चे पाण्यात धुवून टाकले आहेत। आणि मग ते सुंदर एकत्र करून घ्यायचं आहे। आणि ते एकत्र केल्यानंतर त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपली हळद, गरम मसाला आणि आपले लाल तिखट टाकायचं आहे। हे सर्व लाल तिखट तुमच्या तिखटीनुसार टाकायचं, तुम्हाला केवढं तिखट पाहिजे केवढं नाही पाहिजे त्याच्यानुसार टाकायचं आहे। मग ते टाकून झालं मग थोडंसं मी धने पावडर टाकते आणि मग हे सर्व एकत्र करून मग परत एकजीव करते। असं सुंदर मिश्रण एकत्र करायचं आहे। एकत्र करून झाल्यानंतर बघा थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकायचं आहे। पाणी आपण थोडं शिजवून घ्यायचं आहे, 10 मिनटासाठी वाफ येऊन द्यायची आहे। हे बघा आता 10 मिनटासाठी हे ताट ठेवायचं आणि ताटाच्या वरती थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे वाफ चांगली येईल। 10 मिनटं असे झालेले आहेत आणि 10 मिनटं झाल्यानंतर आपण हा ताट काढून घ्यायचं। हे बघा तुम्हाला दाखवते 10 मिनटं, फक्त 10 मिनटं ठेवायचं आहे ताट। तुम्ही बघा बटाटा चांगला शिजलेला आहे, मी तुम्हाला दाखवते बटाटा किती सुंदर शिजलेला आहे। हे बघा असा मऊ मस्त बटाटा तुटत आहे, म्हणजे ह्याचा अर्थ आपली भाजी शिजलेली आहे। मग चिंचेचं पाणी टाकायचं आहे। तुम्हाला केवढं आंबट आवडते, केवढा रस्सा पाहिजे त्यानुसार चिंचेचं पाणी ॲड करायचं आहे। ठीक आहे, मी जास्तच ठेवते कारण आम्ही घरात 3-4 लोक आहेत, तर थोडंसं चिंचेचं पाणी जास्तच टाकते। आणि ते टाकून मस्त परत मीठ टाकायचं आपल्याला, कारण की आपण स्टार्टिंगला थोडंच मीठ टाकलेलं आहे। आणि अशी मस्त एक उकळी येऊन द्यायची आहे, त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आहे आणि एक उकळी झाली की गॅस बंद करून टाकायचा आणि मस्त आपला गरमागरम भात आणि बोंबीलचा रस्सा आणि सफेद कांदा। काय मग तुम्ही पण करतात की नाही घरी बोंबलाचा रस्सा? तुम्ही कुठल्या पद्धतीने करता प्लीज कमेंट करून सांगा। थँक्यू।